हे पहा आले आपले होमगार्ड. खरंच यार खूप हिमतीनं काम करताय पोलीस होमगार्ड. स्टेशनला हजर झाल्यावर रौनक येते बघ पोलीस स्टेशनला. खरंच आहे, होमगार्ड आता पोलिसाच्या खांद्याला खांदा लावून कामं बघ करताय. ना, कामाचा कर्तव्य भत्ता कधी मिळेल याची आशा न करता प्रामाणिक बंदोबस्त करतात होमगार्ड. खरं सांगतोय, पोलिसांसोबत काम करून आजचे खरे योद्धा ठरले होमगार्ड. चल येतो मग. अरे किती दिवसाचा बंदोबस्त आहे? 3 दिवसाचा दादा. ठीक आहे ठीक आहे. हो ठीक आहे. हॅलो. हॅलो काबडे. झालं का जेवण? साहेब बोलवत आहे. हो येतो येतो. याचं ना रोजचंच आहे, कधीच वेळेवर येत नाही हा. हर्षू सॉरी यार, यायला ना मला जरा उशीरच झाला. का? काय झालं? आज आहे ना मी खूप खुश आहे. का? अगं मी महाराष्ट्र होमगार्ड मध्ये भरती झालोय. काय सांगतोस? खरं? हो. का हो? झाला का पगार? पगार ना 1-2 दिवसात होईल, तू चिंता करू नको बरं का. तुम्ही असं 4-5 महिन्यांपासून म्हणताय 2 दिवसानं होईल, 2 दिवसानं होईल. झाला नाही? अगं आता सरकारला वेळ नाही आहे आमच्याकडे पाहिला, पण असा एक दिवस येईल जेव्हा सरकारला आमच्याकडे बघावं लागेल. का हो? मी काय म्हणते, तुम्ही एखाद दुसरं काम का नाही शोधत? तुला काय वाटतं मी दुसरं काम शोधलं नसेल? अगं देशात लॉकडाऊन सुरू आहे, कोणी दुसरं काम द्यायला तयार नाही. आता काही दिवसांनी आपल्या घरात बाळ येईल, कसं होईल पुढे? अगं तू चिंता नको करू, मी आहे ना तुझ्यासोबत. तू चिंता करू नको बरं का, मी बघतो काय करता येईल.
बाळ, आईच्या गर्भासारखी सुंदर जागा या जगात नाहीये. तू अशा काळात तर जन्म घेतोय जिथे माणूस माणसाला विचारायला तयार नाहीये. पण तुला माहितीये, तुझे बाबा आपलाच विचार करत नाहीये. ते संपूर्ण देशाचा विचार करून त्यांचे कर्तव्य पार पाडताय. ते आपल्यासाठी व देशासाठी खरे योद्धा आहेत. हॅलो. हॅलो. पगार झाला.